साधी सोपी रेसिपी सिरीजमधली 24वी रेसिपी आज शेअर करते आहे। आज बनवते मटार फ्लॉवरची भाजी। त्यासाठी मी मटार आणि फ्लॉवर स्वच्छ करून मिठाच्या पाण्यामध्ये भिजत घातले होते। आता कढईमध्ये घेतला आहे तेल, त्यामध्ये जिरे, हिंग, 7-8 लसणीच्या पाकळ्या ठेचून घातल्या आहेत। एक मध्यम आकाराचा कांदा चिरून घातला आहे। आता यामध्ये कांदा लाल झाल्यानंतर मी हळद, लाल तिखट, धना जिरा पावडर आणि मालवणी मसाला घातला आहे आणि हा सगळा मसाला मी मस्त असा तेलावर परतून घेतला आहे। त्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घातला आहे आणि टोमॅटो मऊ पडल्यानंतर फ्लॉवर आणि मटार घातला आहे आणि मीठ घालून एकजीव करून झाकण ठेवून याची मी वाफेवर ही भाजी शिजवणार आहे। पाण्याचा अजिबात वापर यामध्ये केलेला नाही आहे। आता यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करून घेते आहे, ज्यासाठी मी ओलं खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, थोडंसं आलं घालून मस्त असं वाटण तयार करून घेतलं आहे। एक वाफ आल्यानंतर हे वाटण 2 ते 3 चमचे यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा एकजीव करून झाकण ठेवून ही भाजी वाफवून घ्यायची आहे। एक 10 मिनिटांमध्ये ही भाजी वाफवून तयार होते। मस्त अशी कोथिंबीर पेरून भाजी खाण्यासाठी तयार आहे। भाकरी आणि चपातीसोबत छान लागते, भाताबरोबर देखील खाऊ शकतो आणि वाटणामुळे या भाजीची चव अतिशय सुरेख लागते। त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी अतिशय सोपी आहे पण तरीही चविष्ट आहे। त्यामुळे कशी वाटली मला कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।